आज काय महाराष्ट्राची परिस्थिती होऊन बसली आहे? आमचे मुख्यमंत्री सांगतायत विकास करतोय 3 ट्रिलियन डॉलरची इकॉनॉमी करायची महाराष्ट्राची. 11 लाख कोटीचं कर्ज आहे महाराष्ट्रावरती. 11 लाख कोटी. पृथ्वीराज चव्हाण ज्यावेळेला मुख्यमंत्री होते त्यावेळेला 2 लाख कोटीचं कर्ज होतं. त्याच्यानंतर हे 2014 ते 2026 मध्ये हे सगळं कर्ज 11 लाख कोटीवरती गेलं. मुख्यमंत्री साहेबांनी महाराष्ट्राचा विकास तर नाही केला, पण स्वतःचा आणि स्वतःच्या पार्टीचा मात्र विकास केला. म्हणजे 9 लाख कोटी एवढा खर्च त्यांनी कोणत्या महाराष्ट्रासाठी केला त्यांनी ते दाखवून द्यावे. सगळ्या राज्यांमधून महाराष्ट्र राज्य सगळ्यात जास्त कर भरत असतं दरवर्षाला, हे सुद्धा तुम्ही मान्य करतात. पण तरीसुद्धा विकास का दिसत नाही? आणि जर करद्वारा इतका पैसा जर लोक भरत आहेत तर तुम्हाला अशी काय गरज पडते की तुम्ही सरकारी खजान्यातून इतका पैसा घेत असतात? म्हणजे 9 लाख कोटींचं तुम्ही कर्ज घेतलेलं आहे आणि एवढा कर्ज महाराष्ट्रावर आहे, तर तुम्ही विकास काय काय केला महाराष्ट्रासाठी, महाराष्ट्रातल्या लोकांसाठी? कुठे कुठे काय काय काम केलं हे दाखवून द्यावे. कारण हा जो पैसा आहे ना तो तुमचा एकट्यांचा नाही, हा सगळ्यांच्या मेहनतीचा पैसा आहे. आणि हे जे तुम्ही कर्ज करून ठेवलं आहे ना, ह्या कर्जाला जिम्मेदार फक्त तुम्ही आहे. कर्जा तुम्ही जसं घेतलेलं आहे एवढं लाखो कोट्यावधी, पण विकास हा मात्र कुठंच दिसत नाही. तुम्ही फक्त महाराष्ट्रामध्ये लाडकी बहीण योजना आणि सुरुवातीला तुम्ही प्रत्येक महिलेला पैसे दिले आहेत, पण आता किती काही महिलांना तुम्ही वगळून टाकला आहे. आणि राहिला प्रश्न लाडकी बहीण योजनेचा, तर फक्त 30% महिलांनाच लाडकी बहीण योजना भेटते आहे. आणि ते पण महिलांना तुमच्या लाडक्या बहीण योजनेची गरज नाही आहे. जर द्यायचं आहे तर तिच्या हाताला काम द्या जरा, स्वतःचा स्वाभिमान जगण्यासाठी. तुमचे 1,500वरती डिपेंड नाही. आणि जे तुम्ही 1,500 तुम्ही देता असतील बहिणींच्या मदतीसाठी, त्याच्यापेक्षा कितीतरी पटीने तुम्ही महागाई केली. फक्त इथं तेलाचा भाव नाही वाढला, तर सिलेंडरपासून तर किराण्यापर्यंत सगळ्याच गोष्टीचा भाव वाढला आहे. तुमचे 1,500 हे ₹1.5 सारखे झाले. याची जरा जाणीव राहू द्या.